या बातमीचे प्रायोजक आहेत हैदराबादीज रॉयल्स बिर्याणी। फक्त 130 रुपयात बिर्याणी आपल्या संगमनेर शहरात आपणा बाजार समोर। परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिनांक 10-12-2024 रोजी परभणी या ठिकाणी संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याशेजारी संविधानाची प्रतिकृतीची त्या ठिकाणी विटंबना करण्यात आली। ज्या माथेफिरूंनी ज्या समाजकंटकांनी ते कृत्य केलेलं आहे त्याचं या ठिकाणी मी सर्वप्रथम आश्वी पंचकृषी प्रतापपूर पंचकृषीच्या वतीने तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या वतीने या ठिकाणी मी त्याचा जाहीर निषेध करतो। त्याचप्रमाणे ज्या समाजकंटकाने ज्या माणसाने जे कृत्य केलेलं आहे त्याला शासनाने माथेफिरू म्हणून घोषित केलेलं आहे, परंतु ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होते किंवा संविधानाच्या प्रतिकृतीची त्या ठिकाणी विटंबना होते त्या वेळेस त्या माणसाला त्या आरोपीला माथेफिरू म्हणून घोषित करण्यात येते। परंतु संविधानाची पुस्तकाची संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना म्हणजे तो सरळ देशद्रोहीचा गुन्हा आहे। ज्या समाजकंटकाने ज्या आरोपीने हा गुन्हा केलेला आहे त्याला देशद्रोही म्हणून सिद्ध करण्यात यावे। त्याचप्रमाणे त्या मागचा जो कोणी मास्टरमाइंड आहे त्याचा देखील त्या ठिकाणी शोध घेऊन त्याच्यावर देखील देशद्रोहीचा गुन्हा दाखल करण्यात यावा। त्याचप्रमाणे काल 16-12-2024 रोजी सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हा जो न्यायालयीन कोठडीमध्ये होता, परंतु त्याचे त्या ठिकाणी न्यायालयीन कोठडीमध्ये असताना कालपर्यंत पोलिसांचा रिपोर्ट होता की तो हार्ट अटॅकमध्ये तो मृत्यू पावला, परंतु त्याचा ज्यावेळेस PM करण्यात आला त्यावेळेस त्या ठिकाणी असं निदर्शनास आलं की त्याच्या अंगावर शरीराच्या वेगवेगळ्या भागावर त्याला जखमा झाला, त्याला मारण्यात आलं आणि त्याचा मेंटल शॉक होऊन त्या ठिकाणी तो मृत्यू पावला। त्याचा अंत्यविधी काल परभणी या ठिकाणी झाला। त्यामध्ये परभणी पोलीस निरीक्षक असे 3 प्रकारचे 3 अधिकारी आहेत। त्या अधिकाऱ्यांचं सरकारने त्वरित त्यांना सस्पेंड करून त्या ठिकाणी त्यांची वेगळी चौकशी करण्यात यावी ही मागणी संबंधित आश्वी प्रतापपूर पंचकृषीच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एकतावादीच्या वतीने मी या ठिकाणी मागणी करतो आणि या घटनेचा पुन्हा एकदा या ठिकाणी मी निषेध करतो आणि याच ठिकाणी थांबतो। जय भीम, जय संविधान। निपक्ष, रोखठोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखठोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।